brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अनेक वेळा दादा असतील, पवारसाहेब असतील, ही सगळी मंडळी सातत्याने त्याच्यावरनं नेहमीच जात येत होती. पण ही घटना का घडली, त्याच्यामागचं नेमकं काय कारण आहे, देशामध्ये अशा किती अनकंट्रोल एअर स्ट्रिप्स आहेत, या संदर्भातलंही तात्काळ आदेश DGCAने दिलेत. बारामतीसारख्या ठिकाणी जी काही एअरस्ट्रीप होती, ती एअरस्ट्रीप मला तुम्हाला सांगायला लागेल की एका फ्लाईंग क्लब तिथं चालत होता, एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालत होती, त्यांची ती एअरस्ट्रीप होती. त्यामुळे देशामध्ये अशा किती अनकंट्रोल एअरस्ट्रिप्स आहेत, या संदर्भातलंही तात्काळ आदेश DGCAने दिलेत. कारण 10-15 वर्ष तशी ती एअरस्ट्रीप वापरण्यात होती. अनेक वेळा दादा असतील, पवारसाहेब असतील, ही सगळी मंडळी सातत्याने त्याच्यावरनं नेहमीच जात येत होती. पण ही घटना का घडली, त्याच्यामागचं नेमकं काय कारण आहे, त्याचा तपास EIB करते आहे, त्याचा तपास DGCA करते आहे आणि काही दिवसामध्ये त्याचा अहवाल आपल्यासमोर येईल. मी तुम्हाला तेच सांगितलं, हे विमानतळ अधिकृत आमच्या मिनिस्ट्रीचं नव्हतं. हे एक ट्रेनिंग स्कूल होतं, एक फ्लाईंग क्लबची एअरस्ट्रीप होती, तिथे फ्लाईंग क्लब चालत होता. आणि म्हणून अशा किती आहेत. विमानतळ स्वतंत्र नवीन करणं, आता कौलापूरचं विधान, कौलापूर हे राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून एक स्वतंत्र विमानतळ होतं आहे. त्यामुळे हे विमानतळ नव्यानं होणं आणि अशा अनकंट्रोल एअरस्ट्रिप्स किती आहेत, याचा विषय हा कम्प्लिटली वेगळा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ते सुद्धा DGCAने आता चौकशी करायला सुरुवात केली आहे. ह्या अनकंट्रोल ज्या एअरस्ट्रिप्स आहेत त्याच्यावरती 100% पुढच्या काळामध्ये याच्यात असा कुठलाही प्रकार होणार नाही याची काळजी निश्चितपणे घेतली जाते.